नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणं ही एक मोठी चूक झाल्याचं अजित पवार यांनी कबूल केलं. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यातील नेत्यांना वाटतं की पैसे दिले की बहीण बदलता येते असं म्हणत लाडकी बहिणी योजनेवरून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावलाय. आम्ही बहिणी 1,500 रुपयाला बिकाऊ नाही तर स्वाभिमानी आहोत असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेवरून सर्व मंत्र्यांना तंबी दिली आहे. मंत्र्यांनी योजनेबाबत अपप्रचार होईल असं वक्तव्य करू नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच रवी राणांच्या वक्तव्याबाबतही त्यांनी खेद व्यक्त केलाय. रवी राणांसारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या प्रचारासाठी आता शिवसेना लाडकी बहिणी योजना सन्मान रथ काढणार आहे. हा रथ जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर फिरणार आहे. या रथाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेची माहिती गावागावातील महिलांना देण्यात येणार आहे आणि या रथाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्षा निवासस्थानी करण्यात आलंय. लाडकी बहिणी योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. लाडक्या बहिणीमुळे काहींच्या पोटात दुखतंय, कुणाचा बापही योजना बंद करू शकणार नाही असं म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. जळगावमधील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लाडकी बहिणी योजनेवरून काही जण म्हणाले की पैसे परत घेतले जातील. अरे वेड्यांनो, भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. लाडकी बहीण योजनेवरून रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी चांगला समाचार घेतलाय. राणा दाम्पत्याचा मूळ स्वभाव समोर आला असून ते धमकी देण्याचं काम करत असतात असा टोला ठाकूर यांनी लगावलाय. तर निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार असून कॅश फॉर वोटचं हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हणत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत रवी राणा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पिंपरीमध्ये ठाकरे गटाच्या महिलांनी निदर्शनं केली. यावेळी रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरच्या कर्जत शहरात सुपारी आणि लाकडी बाज यांचं चित्र असलेलं बॅनर लावण्यात आलंय. अज्ञातांनी हे पोस्टर लावलं असून पुढील अपडेट 16 ऑगस्टला असा आशय यावर लिहिण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कर्जत शहरात या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा आहे. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. एस्कॉर्टमधील पोलिसांची 4 वाहनं एकमेकांना आदळल्यानं हा अपघात झालाय. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालंय. काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबई भाजप जबाब दो या यात्रेतून उत्तर देणार आहे. 51 मुद्द्यांवर सवाल विचारत मुंबई भाजप काँग्रेसला जाब विचारणार आहे. लव जिहाद, लँड जिहाद, संविधान, गिरणी कामगार यासह विविध मुद्द्यांवर काँग्रेसला भाजप धारेवर धरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी देखील त्यांनी उल्लेख केला. बारणे यांनी मीडियासमोर काहीही सांगितलं असलं तरी मी त्यांचं काम केलंय हे त्यांच्या मुलालाही माहीत असल्याचं ते म्हटलंय. नाशिकच्या सिन्नर येथे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मी सांगेन त्याच उमेदवाराच्या नावापुढे शिक्का मारायचा असं म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे. 29 तारखेआधी होणाऱ्या बैठकीपूर्वीच त्यांनी मराठ्यांची रणनीती स्पष्ट केली आहे. जे रुग्णालयानं 40% दिव्यांग असल्याचा अहवाल देऊन देखील चांदवडच्या वंदना पगार या तरुणीला प्रमाणपत्र देण्यास 2.5 वर्षांपासून टाळाटाळ केली जाते. नाशिकच्या शासकीय रुग्णालयातला हा अजब कारभार समोर आलाय आणि त्यामुळे झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार असा सवाल आता विचारला जातोय. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातलंय. एकाच वेळी डेंग्यू, कोरोना आणि स्वाईन फ्लू या आजारांनी डोकं वर काढल्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झालंय. कोरोनाचे 8 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातील मार्चच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय आणि यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झालाय. मार्चचे डॉक्टर सांभाळत असलेली ओपीडी ओस पडली आहे. कोलकात्यात वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळच्या शासकीय वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमध्ये मार्च संघटनेचे डॉक्टर संपावर गेलेत. या संपामध्ये 140 डॉक्टर सहभागी झाले असून रुग्णालयात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे चंद्रपुरात पडसाद पाहायला मिळत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील माठ संघटनेच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं। कोलकाता येथील घटनेमधील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माठ संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी चक्क दारूच्या नशेत तर्र असल्याचं पाहायला मिळालं। अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी उपचारासाठी गेले असता ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं। रत्नागिरीच्या दाभोळ धोपावे फेरीबोटीतून उतरण्याची घाई एका महिलेला चांगलीच महागात पडली। एसटी पकडण्यासाठी फेरीबोटवरून धावत निघालेल्या या महिलेचा पाय बोटीच्या पुढच्या भागात अडकून तिला गंभीर दुखापत झाली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे। चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव स्कूल बस रेल्वे गेटवर आदळली आणि थेट रेल्वे रुळावर जाऊन अडकली। यावेळी गेटमन आणि नागरिकांनी तात्काळ ही बस बाहेर काढली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। सांगलीच्या आमणापूर विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर ही घटना घडली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत राडा घातला। बँक मॅनेजर शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करत मयूर बोर्डे या पदाधिकाऱ्यानं मॅनेजरच्या कानशिलात लगावली। चिपळूणच्या रामपूर गावात शेत नांगरणी स्पर्धा पार पडली। बावरे आणि फौजदार या बैलजोडीनं ही स्पर्धा जिंकली। ग्रामीण भागात चिखलात भरवलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उल्हासनगरात महापालिका आयुक्तांचे मुखवटे लावून खड्ड्यात बसून नोटा उधळत आंदोलन करण्यात आलं। प्रहार जनशक्ती पक्षानं हे निषेध आंदोलन केलं। आयुक्त अजीज शेख टक्केवारी घेतात असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। अकोल्यातील बचपन बचाव संघटनेच्या वतीनं मोरणा नदी पात्रात उतरून आंदोलन करण्यात आलं। पुलाला कठडे नसल्यानं वारंवार अपघात होत असतात आणि त्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाची दखल न घेतल्यास खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। संततधार पावसानं अकोल्यामध्ये ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हजारो हेक्टर जमीन पाण्यामुळे खरडून गेली आहे। अतिवृष्टीमुळे पिकं नष्ट होऊन पिवळी पडली आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती आहे। गेल्या 3 वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेचे रखडलेले अनुदान मिळावं यासह विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेनं निदर्शनं केली। जवळपास 4200 शेतकऱ्यांचे 45 कोटींचं ठिबक अनुदान शासन दरबारी रखडल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। पुण्यातील स्वारगेट परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे। जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। खेडमधील लोटे एमआयडीसी मधून पुन्हा एकदा रासायनिक घातक सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नळपाणी योजनांचं पाणी देखील खराब होत आहे आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। डोंबिवली एमआयडीसीच्या फेज नंबर 2 मध्ये एमआयडीसीची जलवाहिनी फुटली आहे। रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागल्यानं जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळते। दरम्यान यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। महागाईचा कहर सुरूच असून जवळपास सर्वच भाज्यांनी 100 गाठले आहे। मटण मासे देखील महाग झाले आहेत। बदलत्या हवामानामुळे भाज्या रोगाच्या विळख्यात सापडल्यात आणि त्यामुळे भाज्यांची आवक देखील कमी झाली आहे। सर्वच महाग झाल्यानं खायचं तरी काय असा सवाल नागरिकांना पडलाय। बुलढाण्यातील शिवसेनेच्या नेत्या प्रेमलता वाघ यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांसह मोताळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी तहसीलदारांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देतो असं आमिष दाखवत गुहागर तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डची बोगस नोंदणी झाल्याचा आरोप गुहागर येथे पार पडलेल्या आमसभेत करण्यात आलाय। याची दखल घेत तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांच्या चौकशीचा ठराव पास करण्यात आला। अकोल्यात फुलोऱ्यावर असलेल्या बागायती कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। तेल्हारा तालुक्यात हा प्रादुर्भाव अधिक असल्याचं समोर आलंय। त्यात सतत सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे आणि शेतात तणही वाढलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं पीक विम्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी बराच काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। धनंजय मुंडे यांनी विम्याचे 50% पैसे कंपनीला दिले आणि 50% पैसे एकट्यानं घेतले असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केलाय। बीड जिल्ह्यात नगदी पीक आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून शेतकरी कांदा लागवडीकडे वळतोय। कांदा लागवडीसाठी मोठा खर्च येत असला तरीही त्यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। परभणीत गेल्या वर्षभरापासून ठिबक आणि तुषार सिंचन अनुदान रखडलेलं आहे। जिल्ह्यातील 6000हून अधिक शेतकरी अडचणीत सापडलेत। एकीकडे नवनवीन योजना जाहीर करताना जुन्या योजनांसाठी निधी कमी पडत असल्याचा आरोप होतोय।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ सिंधुदुर्ग बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड उभारण्यात येणार आहे आणि या मार्केट यार्डमध्ये आंबा, काजू, मासे, भाजीपाला यासह विविध कृषी उत्पन्न देणाऱ्या वस्तू उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे आता कोकणातील देवगड हापूस आंब्याला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या मुरुड मार्गे टेंभुर्णी येथे जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाली असून महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे त्रस्त झालेल्या मुरुड येथील महामार्ग कृती समितीने 15 ऑगस्टला रस्त्यावर झेंडावंदन करण्याचा इशारा दिलाय। लातूरच्या मुरुड अकोला ते बोरगाव या महामार्गाच्या 7 मीटर रुंदीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली आहे, मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही। यावरून आमदार धीरज देशमुख यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। सोलापूर शहरात कचरा संकलन नियोजनाचा फज्जा उडालाय। शहरातील अनेक चौकात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आणि त्यामुळे सोलापूरकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान ठेकेदारी पद्धतीकडे महापालिका अधिकारी साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सोलापूरकरांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून 700 गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। याविरोधात संभाजीनगरमधील 2 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणमध्ये विघ्नेश पात्रा या 8वीच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। शाळेत शिक्षिका आणि विद्यार्थ्याकडून त्रास दिला जात असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। त्या आधारे शाळा प्रशासनानं शिक्षिकेला तात्काळ निलंबित केलंय, तर विघ्नेशच्या कुटुंबियांची भेट घेत लागेल ती मदत देण्याचं आश्वासन दिलंय। मुंबई आग्रा महामार्गावरील नगावजवळ एक तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली। ही तरुणी मध्य प्रदेशच्या इंदोरमधील असल्याची माहिती समोर आली आहे। प्रवास करत असताना ही तरुणी उतरली आणि स्वतःला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अस्पष्ट आहे। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्याच्या लखमापूर निमणी गावाजवळ भीषण अपघात झाला। एका कारनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात 5 पैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। अकोल्यात एका टिप्पर गाडीनं सायकल स्वार तरुणीला चिरडल्याची घटना घडली आहे। अकोला शहरातील महाकाली हॉटेलजवळील टर्निंगवर ही घटना घडली आहे। या अपघातात तरुणीचे दोन्ही पाय निकामे झालेत। लातूर शहरातील कन्हेरी चौकात मद्यधुंद अवस्थेतील जेसीबी चालकानं रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवलंय। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांनी जेसीबीचा पाठलाग करत जेसीबी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल गावाजवळ अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत। सचिन घाटगे अपघाती मृत्यू प्रकरणी खेड पोलिसांच्या अंगलट आलेला आहे। गोवा महामार्गावरील या अपघाताचा योग्य दिशेनं तपास न करणाऱ्या खेड पोलिसांवर हायकोर्टानं ताशेरे ओढलेत। ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचं उघड झालंय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारात केमिकलयुक्त पाणी प्यायल्यानं 32 मेंढ्यांचा मृत्यू झाला। याबाबत अर्धापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे। बीडच्या कडा येथील कोठारी विद्यालयात तिरंगा रॅलीसह तिरंगा राखी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थिनींनी स्वखर्चातून राखी बनवत भारतीय जवानांना तसंच पंतप्रधान मोदींना पाठवले। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चंद्रपूर पालिकेनं तिरंगा ध्वज दुचाकी रॅली आयोजित केली। या रॅलीमध्ये विविध वेशभूषा करत विद्यार्थी सहभागी झाले होते। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 450 फुटांचा तिरंगा आणण्यात आला। या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग होता। हिंगोलीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला होता। माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेतला। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दानवेंनी स्वतः दुचाकी चालवत सहभाग नोंदवला। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि संस्थांसाठी सुरक्षित कामाच्या ठिकाणी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी एक ॲडव्हायझरी जारी केलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या निर्देशानुसार ही ॲडव्हायझरी जारी करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानाचा फटका अमरनाथ यात्रेला बसलेला आहे। मुसळधार पावसानंतर पहलगाम आणि बाल्टाल या मार्गावरील यात्रा स्थगित करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जाते। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं तामिळनाडूतील सुलूर येथे सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती सराव आयोजित केलाय। या सरावात LCA तेजस, मिराज
2000 आणि भारतीय हवाई दलाच्या राफेल सारख्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला। याशिवाय 51 देशांनाही आमंत्रित करण्यात आले। बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या म्हणजेच BMTCच्या बसचा भर रस्त्यात ब्रेक फेल झाल्यानं 3 दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडलेली आहे। यानंतर गाड्यांना धडकून ही बस थांबली। हा संपूर्ण अपघात बसमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये स्वातंत्र्य दिनापूर्वी चिनाब नदीवर तिरंगा रॅली काढण्यात आली। जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर 750 मीटर लांब तिरंगा घेऊन तिरंगा रॅली काढण्यात आली। तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्य दिनाआधी 2 दिवस हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं करण्यात आली। भारतीय वायुसेनेकडून सारंग हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं करण्यात आली। फ्रान्स हवाई आणि अंतराळ दलाचे प्रमुख जनरल स्टेफन मिल भारताच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी भारताच्या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024 मध्ये सहभाग घेतला। तेजस या मेड इन इंडिया विमानात त्यांनी उड्डाण केलं। गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य अशा हर हर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हर घर तिरंगा मोहिमेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच गुजरातचे CM भूपेंद्र पटेल सहभागी झाले होते। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।